की हांगा एकूय गोष्ट म्हणटा ती न्यू वाड्याकारांक मेळुना. तुमकां मेळ्ळ्या कितें गोष्टी? आवाज येना मेळ्ळ्याशें दिसता. मेळ्ळ्या की ना? जेन्ना न्यू वाड्याक कांयच मेळना जाल्यार ह्या आमदाराक हांगा तुमच्या मदीं येवपाचो पसून कसलोच हक्क ना म्हाका दिसता. आपल्याला माहिती आहे की रोज नवीन नवीन पक्ष येतात आणि मग काही पक्ष म्हणतात आम्ही बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देऊ. कोणी म्हणतात 2000 देऊ, कोणी म्हणतात 3000 देऊ. भारतीय जनता पक्षाने सांगितलं आमच्या बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता देऊन आम्हाला लाचार करायचं नाही. आम्ही योजना घोषित केली. काय योजना घोषित केली? आमच्या गोव्यातल्या युवकांना जे नोकरी देतील त्यांना दर महिन्यामध्ये ईपीएफचे 5000 रुपये सरकारच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे आम्ही लाचार करत नाहीये, तर आम्ही सांगतोय की आमच्या गोव्यातल्या युवांना नोकरी द्या, चांगला पेमेंट द्या. त्यांचे जे ईपीएफचे पैसे तुम्हाला भरावे लागतात ते पैसे तुम्हाला भरावे लागणार नाही, ते पैसे सरकार भरेल. ईपीएफचे पैसे भरले गेले तर नोकरी पण परमनंट होईल, गावही हाय होईल. आणि एवढंच नाही तर उद्याच्या काळात या ईपीएफच्या माध्यमातून जेव्हा हे आमची मुलं मोठे होतील, कधीतरी रिटायर होतील, त्यावेळी त्यांना पेन्शन देखील मिळेल. म्हणजे आमच्या तरुणाईला लाचार नाही तर आमच्या तरुणाईला त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही केलं आहे. खरं म्हणजे खूप संकल्प याच्यामध्ये. आता तुमच्या समोर राजा प्रश्न असेल की मी निवडून आलो तर या ठिकाणी खूप कामं करायची आहेत. ही कामं मी करणार कशी? तुम्ही चिंता करू नका. आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण एक मनोहर पर्रिकर योजना घोषित केली आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत अशा क्षेत्रामध्ये जिथे कामं झाली नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण दरवर्षी 5 कोटी रुपये देणार आहोत. मनोहर पर्रिकर योजनेचं ईज ऑफ लिव्हिंग राहण्याकरता लोकांना सोयी व्हाव्या म्हणून बेसिक सोयी करण्याकरता गटारी, रस्ते, ड्रेनेज, लाईट हे जे बेसिक गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी करण्याकरता पंचायतीचं क्षेत्र असेल तर 3 कोटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिलचं क्षेत्र असेल तर 5 कोटी रुपये आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी तुमचं काम काय? दाजीला निवडून देणं आणि मग उरलेलं सगळं काम हे तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या. कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांना कुठेही पैसा कमी पडून देणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे या ठिकाणी होईल.